शिर्डी मतदारसंघाच्या वतीने जाहीर नागरिक कराच्या कार्यक्रमात विखे पाटील यांनी लाडकी बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणीची महत्त्वाची बातमी दिली आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यात 2100 रुपयाच्या हप्त्याची रक्कम नेमकी कधी पडणार याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। येत्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। ही योजना बंद करण्याच्या कोणतीही योजना नसल्याचे देखील जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। मध्य प्रदेशातील धर्तीवर राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली होती। ही योजना जून महिन्यापासून सुरू झाली आहे। या योजनेत आता 1500च्या ऐवजी 2100 रुपयाचा हप्ता येण्याची आश्वासन राज्य सरकारने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते। याची पूर्णतः अर्थसंकल्पाची मांडणी झाल्यानंतर होणार आहे। आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते मिळाले आहेत। आता डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडण्यास सुरुवात झाली आहे। आता 2100 रुपयाचा हप्ता थेट मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर येणार आहे। मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणीचा हप्ता 2100 रुपये होणार आहे। महायुती सरकार लाडक्या बहिणीला कधी दूर करणार नाही असे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले। शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरिक कराच्या कार्यक्रमात विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये होणार असल्याचे देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे।